नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 25 जून 2026. आज आपण पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये येणारे भरती सराव पेपरचे क्वेश्चन बघत असतो. आजचा आपला दिवस 7वा आहे. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि प्लस इंग्लिश. आपलं मिशन आहे सरकारी नोकरी, पोलीस आणि तलाठी. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला लेक्चर बघायला मिळतं द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. चला, आजचा आपण पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. आजचा आपला दिवस आहे नाविकांचा दिवस. कोणाचा दिवस आहे? नाविकांचा दिवस. तो कोणता? 25 जून. त्यालाच काय म्हणतात? डे ऑफ सीफेअर. आता हा नाविकांचा दिवस का पाळला जातो हे बी महत्त्वाचं आहे. नाविकांचा दिवस हा IMO थ्रू 2010 पासून मानला जायला लागला आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननुसार आत्ता त्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा दिला गेला. आणि तो दर्जा का दिला गेला की नाविकांचा कामाचा सन्मान व्हावा, त्यांना उच्च दर्जाचं लाईफ जगता यावं, त्यांच्याबद्दलची सेफ्टी, त्यांच्याबद्दलचं प्रिकॉशन आणि तसंच आपला या समुद्रमार्गाने होणारा व्यापार हा भरपूर प्रमाणात असल्यामुळं या नाविकांचा गौरव केला जावा, नाविकांच्या कार्याचा गौरव केला जावा, याच्यासाठी आपण काय मानला जातो? नाविकांचा दिवस हा पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 105, 760, 670, 746. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रवर्तक कोण होते? ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक, बँकेट खापर्डे, डॉक्टर BS मुंजे. तर कोण होते महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे? लोकमान्य टिळक. आणि भारताच्या होम रूल चळवळीचे कोण जनक होते, प्रवर्तक? तर ॲनी बेझंट होत्या. झूम हा कशाचा प्रकार आहे? शेतीचा, जंगलाचा, नृत्याचा आणि संगीताचा. झूम हा शेतीचा प्रकार आहे मित्रांनो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, महात्मा फुले, शाहू महाराज. कोणी दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष, 18 वर्षीय संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार यापैकी नाही. तर 18 वर्षातील सर्व संबंधित गावातील सर्व नागरिक आणि मतदार यांचा समावेश ग्रामसभेत होत असतो. पुढचा प्रश्न, SRPFचा स्थापना दिवस कोणता? 1 जानेवारी, 15 ऑगस्ट, 6 मार्च, 4 मे. तर कोणता मित्रांनो? SRPचा स्थापना दिवस हा 6 मार्च आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती? 238, 250, 78, 88. किती आहे महाराष्ट्र विधान परिषदेची संख्या? 78. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोणते आहे? वाघदरी, बोरमणी, अनगर, नानज. तर कोणतं मित्रांनो? बोरमणी. पुढचा प्रश्न, भारताचे पितामह कोणास म्हणतात? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे. कोणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो? अब्रक, जिप्सम, ब्रॉक्साईट, मॅंगनीज. तर कशापासून? बॉक्साईट पासून. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? LED दिवे, गोबर गॅस, LPG गॅस, गर्भवती माता. तर कोणाशी संबंधित आहे? LPG गॅस. आणि ती योजना कधी सुरू झाली होती? 2016 मध्ये. आता हे उज्ज्वला योजनेचं मुख्य उद्देश काय आहे? धूरमुक्त
घर बनवणे. आता धूरमुक्त घर बनवणे म्हणजे त्याच्यात काय होणार आहे, स्वयंपाकाचं काम कोण करतात, महिलाच करतात. महिलांना धुरामुळे काय त्रास होतात, डोळ्यांचे त्रास होतात, पुन्हा श्वासाचा त्रास होतो. असे इतर त्रास होऊन स्त्रियांना किंवा महिलांना जे आजारपण येतं त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा महिलांसाठी केलेला एक भारत सरकारने एक छोटासा प्रयत्न आहे. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले, लोकमान्य टिळक, बेरामजी मलबारी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर. तर सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकरांचं होतं आणि लोकमान्य टिळकांचं कोणतं होतं मित्रांनो, केसरी आणि मराठा. संसदेचे प्रथम सभागृह कोणते, राज्यसभा, लोकसभा, विधानमंडळ, विधान परिषद. तर कोणतं मित्रांनो, राज्यसभा. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. संसदेचे 2 सभागृह असतात. पहिलं कोणतं, पहिलं हे राज्यसभा असतं आणि दुसरं हे लोकसभा असतं. भाभा अणु संशोधन केंद्र बार्क कुठे आहे, कोलकाता, मुंबई, हैदराबाद, जादूगोडा. कुठे आहेत, मुंबईला आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे, श्रीमती रश्मी शुक्ला, संजय पांडे, PM पर्शीचा, दत्ता पडसलगीकर. तर कोण आहे, श्रीमती रश्मी शुक्ला. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री कोण आहे, पर्याय अजित पवार, देवेंद्र फडणवीस. तर कोण आहे मित्रांनो, देवेंद्र फडणवीस. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा इस्रो चांद्रयान-3 मोहिमेचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग कोणत्या तारखेला झाले, 14 जुलै 2023, 9 जुलै 2023, 12 जुलै 2023 आणि 23 ऑगस्ट 2023. तर कधी झाले मित्रांनो, 23 ऑगस्ट 2023ला लँडिंग झाले आणि प्रक्षेपण कधी झाले, 14 जुलैला. हे काय झाले, प्रक्षेपण झाले. एक किलो बाईट म्हणजे किती बाईट, 1000 बाईट, 1024 बाईट, 1036 बाईट, 1012 बाईट. तर किती बाईट मित्रांनो, 1024. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता तुम्हाला त्याचे मोजमाप बायनरी पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. 1 बाईट म्हणजे 8 बीट, 1 किलो बाईट म्हणजे 1024 बाईट, 1 MB म्हणजे मेगाबाईट, 1024 किलोबाईट, 1 GB म्हणजे गिगाबाईट म्हणजे 1024 MB आणि 1 TB ते म्हणजे 1024 गिगाबाईट. राहील लक्षात. चला पुढचा प्रश्न. भारत आणि चीनच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेस काय म्हणतात, रेडक्लिफ रेषा, मॅकमोहन रेषा, ड्युरॅन्डो रेषा, नियंत्रण रेषा. तर काय म्हणतात, मॅकमोहन रेषा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. रेडक्लिफ कशाला म्हणतात, भारत पाकिस्तानला. ड्युरॅन्डो रेषा कोणत्याला म्हणतात, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पहिलं भारत आणि अफगाणिस्तानच होता, आता पाकिस्तान झालं त्यामुळे. आणि मॅकमोहन रेषा ही भारत चीन ती कधी निर्माण झाली, 1914 रोजी, 14 साली निर्माण झाली. सन हेनरी मॅकमोहन यांनी ही सीमा प्रस्थापित केली होती. अनेक वचनी शब्द नसलेला पर्याय का, नथा, गद, पाखरे आदी.
कोणता? घर. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी एकेरी अवतरण चिन्ह कोणतं आहे मित्रांनो? 4 नंबरचं. हे उद्गारवाचक, हे दुहेरी अवतरण आणि हे चिन्ह कोणतं आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हे अवतरण चिन्ह. शुद्ध शब्द ओळखा. मनस्थिती, 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 मनिस्थिती. तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. गुणविशेष, भाववाचक आणि शब्दयोगी आणि सर्वनाम. कोणतं आहे? भाववाचक. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनाम कोणत्या प्रकारात येतात? संबंधी, पुरुषवाचक, प्रश्नार्थक, सामान्य. तर कोणत्या याच्यात येतात मित्रांनो? तर मी आणि आम्ही हे प्रथम म्हणजे सगळे पुरुषवाचकमध्ये येतात. मी आणि आम्ही हे प्रथम पुरुषवाचकमध्ये येतात. तू, तुम्ही हे द्वितीयमध्ये येतात. रेखणे हा कोणत्या पाण्याच्या आवाजाचा नाददर्शक शब्द आहे? हत्ती, रानडुक्कर, म्हैस, जिराफ. कशाचा आहे? म्हैस. ऑप्शन क्रमांक 3. त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्थेची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? सरकारी समिती, दांडेकर समिती, अशोक मेहता समिती, बलवंतराव मेहता समिती. तर कोणी मांडली मित्रांनो? तर बलवंतराव मेहता समिती हिनं मांडली. ती कधी मांडली मित्रांनो? 1957 रोजी बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत समितीची संकल्पना मांडली होती. त्याच्यात त्रिस्तरीय पंचायत समिती ही आपली महाराष्ट्रात पण राबवली जाते. ती कालच मी तुम्हाला सांगितलं. जिल्हा परिषद, त्याच्यानंतर पंचायत समिती, नंतर ग्रामपंचायत. तसंच दुसऱ्या राज्यामध्ये वेगवेगळं बोललं जातं. पंचायतला ब्लॉक बोललं जातं, ग्रामपंचायतला ग्राम बोललं जातं, जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट बोललं जातं किंवा जिल्हा समिती असं बोललं जातं, ज्याच्या त्याच्या भाषेनुसार. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा, गिरीधारी लाल शर्मा, हरगोविंद खुराना, श्यामप्रसाद मुखर्जी. तर कोणी केली? श्यामप्रसाद मुखर्जी यांनी केली. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ती कधी केली लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना? तर 1905 मध्ये केली मित्रांनो. एकलरे नाशिक येथे टिंबटिंब विद्युत केंद्र आहे. अणु, जल, वायू, औष्णिक. तर कोणते आहे मित्रांनो? औष्णिक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली? स्वाईन फ्लू, क्षयरोग, कुष्ठरोग, कोविड-19. कशावर? कोविड-19 या रोगाच्या महामारीमुळे महाराष्ट्र सरकारनं माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने सुरू केली होती. अशा प्रकारे मित्रांनो आपण 30 प्रश्न बघितले आहेत. 30 प्रश्नांपैकी आपल्याला किती मार्क मिळतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कमेंट करून कळू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट बघण्यासाठी पोलीस भरती आणि तलाठी भरती. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.